आत्तापर्यंत ना एक मदन मोहन साहेबांची शैली म्हणतो ना आपण, ती किती घट्ट दिसायला लागते, जाणवायला लागते की ध्रुवपद अंतऱ्यानंतर ध्रुवपदाकडे येण्याची एक विवेक्षित पद्धत. जसं पुढचं गाणं आहे, रस में उल्फत को निभाए तो निभाए कैसे. आता ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा रईस खां साहेब, म्हणजे खरं तर हे द्वंद्वगीत आहे असं म्हणू आपण. रईस खां साहेबांचा आणि मदन मोहन साहेबांचा एक अजरामर काळ आहे, 64 ते 73. मला वाटतं त्यांच्या शेवटच्या चित्रपटातलं हे गाणं आहे. याच्यावर अजून एक, आपकी बातें करे अपना अफसाना कहे, हे काय, होश में दोनों नहीं किसको दीवाना कहे, हे काय. आता इथे ना फक्त प्रश्न आहे, कैसे. रस में उल्फत को निभाए तो निभाए कैसे, हर तरफ आ गए दामन को बचाए कैसे. दिल की राहों में उठाते हैं जो दुनिया वाले, कोई कह दे वो दीवार गिराए कैसे. दर्द में डूबे हुए नगमे हैं, साजे दिल टूट गया हो तो सुनाए कैसे. ही फक्त या कैसे हा आयुष्यातला मोठा प्रश्न आहे. त्या कैसे भोवती हे सगळं गाणं फिरतं. आणि मग पुन्हा एकदा सुरुवात जी होते तिथं कैसे अगदी शांतपणे येतो आपल्या भेटीला. रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे, हर तरफ आ गए दामन को बचाए कैसे. अंतरे जसे पुढे पुढे जातात ना, तिथं तसा त्या कैसेचे एक एक आविष्कार आपल्या समोर येतात. दिल की राहों में उठाते हैं जो दुनिया वाले, कोई कह दे के वो दीवार गिराए कैसे. सेकंड टाइम, कोई कह दे के वो दीवार गिराए कैसे, कैसे, कैसे. इतक्या तऱ्हेनी पडलेले प्रश्नच आहेत त्या एका कैसेनी अख्खं गाणं. आणि 2 ओळींची चाल आहे फक्त. रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे, ओके. शेर जो पुढचा आहे, दिल की राहों में उठाते, ती दुसरी ओळ चाल. कोई कह दे पुन्हा रस्मे उल्फत सारखीच आहे, 2च ओळींची चाल आहे. पण आपल्याला किती वर्ष पुरली आहे ना ती, म्हणजे तेवढं सादर करणं सुद्धा खूपच आहे. म्हणजे अजून नकोच करायला, असं वाटतं की बास बास एवढंच आपलं खूप, आम्हाला एवढा ओव्हरडोस झाला आहे. पण त्या कैसे ज्या पद्धतीने आला आहे ना, एक अख्खी संपूर्ण कंपोजिशन त्या एका शब्दांनी आणि मदन मोहन साहेबांनी आणि रईस खां साहेबांनी आणि लताबाईंनी काय पद्धतीने पेलली आहे बघा.